व्याजाचे रहस्य. नमस्कार मित्रांनो, निकालाच्या दिवसापासून कमलाच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. दीपा ही कॉलेजमध्ये जाणारी तिच्या कुटुंबातील पहिलीच मुलगी आहे. पण एक लहानशी अडचण आहे. कॉलेजची फी भरण्यासाठी 1,00,000 रुपये कमी पडतायत. म्हणून नेहमीप्रमाणे कमला सल्ला घेण्यासाठी लक्ष्मी जनरल स्टोअरमध्ये गेली. कमला, दीपाचे कॉलेज कधी सुरू होणार आहे ग? ताई, कॉलेजची फी भरली तरच ते सुरू होईल ना. हो, पण मी शैक्षणिक कर्जाबद्दल तुला सांगितलं होतं ना. सांगितलं तर होतंच, पण मी रामचरण बाबूंशी बोलले. त्यांनी सांगितलं की ते कर्जावर रूपात पैसे देतील. ठीक आहे. आणि व्याज किती घेतील? व्याज म्हणजे 1 वर्षानंतर तू त्यांना किती पैसे परत करणार? जर मी 1,00,000 रुपये घेतले तर मी फक्त 1,00,000च परत देईन, बरोबर? अगं माझ्या भोळ्या कमले, असं असतं तर मग काय कठीण होतं? आपण जेव्हा कर्ज घेतो तेव्हा ते परत करताना आपण कर्जाच्या रकमेबरोबर काही पैसे अधिक देतो. या जास्तीच्या रकमेला व्याज असे म्हणतात. समज तू बँकेकडून 1,00,000 रुपयांचे कर्ज घेतलंस. ते तुला 1 वर्षात परत फेडायचं आहे. आणि मी ऐकलं आहे की बँकेत शैक्षणिक कर्जाचा व्याजदर दरवर्षी सुमारे 10% आहे. तर आपली मुद्दल आहे 1,00,000 रुपये, कालावधी आहे 1 वर्ष आणि व्याजदर आहे 10%. म्हणजे प्रत्येक 100 रुपयांसाठी तुला 10 रुपये जास्त द्यावे लागतील. तर व्याज असेल मुद्दल गुणिले व्याजदर गुणिले कालावधी भागिले 100. म्हणजे 1,00,000 गुणिले 10 गुणिले 1 भागिले 100 म्हणजे 10,000 रुपये. म्हणजेच तुला बँकेला 1,00,000 अधिक 10,000 रुपये म्हणजे 1,10,000 रुपये परत करावे लागतील. समजलं? त्याच दरम्यान रामचरण बाबू दुकानात आले आणि कमलाला म्हणाले की त्यांना पैसे परत करताना प्रत्येक 100 रुपयांवर फक्त 2 रुपये व्याज द्यावं लागेल. ताई, प्रत्येक 100 रुपयांवर 2 रुपये व्याज म्हणजे 2%? बस, हे बँकेपेक्षा खूपच कमी आहे. हेच घेऊया का आपण? रामचरण बाबू, तुम्ही खूप दयाळू आहात. तुम्ही जमना काकीच्या मुलालाही असंच कर्ज दिलं होतं ना, दरमहा 2% व्याजदराने. कमला, तुला समजलं का? बँकेचं व्याज 1 वर्षावर आकारलं जात आहे आणि यांचं 1 महिन्यावर. आता असं समज, तू रामचरण बाबूंकडून हे 1,00,000 रुपये 1 वर्षांसाठी घेतले आहेस, ज्यावर दरमहा 2% व्याजदर आहे. व्याजदर दरमहा असल्याने आपण कालावधी देखील महिन्यात धरू, म्हणजे 12 महिने. तर तुझे व्याज झाले 1,00,000 गुणिले 2 गुणिले 12 भागिले 100 म्हणजे 24,000 रुपये. तर एकूण किती पैसे परत करावे लागतील सांग? ताई, 1,24,000 रुपये. म्हणजे जर तू बँकेकडून शैक्षणिक कर्ज घेतलेस तर तुला 1,10,000 रुपये परत करायचे आहेत. पण जर तू रामचरण बाबूंकडून कर्ज घेतलंस तर 1,24,000 रुपये होतील. याचा अर्थ मला रामचरण बाबूंना जवळजवळ 14,000 रुपये जास्त द्यावे लागतील. अरे नाही बाबा, मग बँकेतून कर्ज घेण्यातच फायदा आहे. अगदी बरोबर. बँकेकडून कर्ज घेताना सुद्धा व्याजदर पाहणं खूप महत्वाचं आहे. शक्य असल्यास 2-3 बँकांकडून याबाबतची माहिती नक्की घे. पैशांच्या बाबतीत नेहमीच काळजीपूर्वक विचार करून पावलं उचलली पाहिजेत. हो, नेहमीसारखंच तू मला वाचवलंस. कमला, जर तू माझं ऐकलंस आणि गणिताशी मैत्री केलीस तर तुझं आयुष्य सोपं होईल.